वर्क डन असणार तो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला हा असेल जो की वर्क डनचा तुझा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला तुम्ही पाठ केला पाहिजे न्यूमेरिकल साठी 1/4πε0 क्यू जो की चार्ज तुम्ही ठेवलेला होता. स्मॉल क्यू नॉट हा छोट्याशा पॉईंटचा एक चार्ज होता जो त्याच्याकडे मूव्ह होता. ओके, त्याच्यामध्ये तो R1 आणि R2 ची रेडियस होती, इनिशियल रेडियस आणि फायनल रेडियस. म्हणजे इनिशियल पॉईंटच्या ठिकाणी R1 रेडियस असते क्यू चार्ज पासून आणि फायनल पॉईंटच्या ठिकाणी R2 रेडियस असते. सो दोघांमधला डिफरन्स असतो तेवढं तो वर्क डन करतो. ओके, एवढं आपण पाहिलं होतं मागच्या वेळेला. त्यानंतर आपण पुढे पाहू. सो आता यामध्ये इट इज कन्व्हिनियंट टू चूज द इन्फिनिटी टू बी द पॉइंट ऑफ झिरो पोटेन्शियल एनर्जी ऍज द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज झिरो ऍट r इक्वल टू इन्फिनिटी. आता आपण इथं आपल्या कन्व्हिनियंट साठी काय कन्सिडर करतो की एक इन्फिनिटी डिस्टन्स वरती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती लागलेला असेल, तर तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स लागलेला असेल इन्फिनिटी वरती. म्हणजे आपण हा जो पॉईंट इथं R1 रेडियस वरती कन्सिडर केलेला आहे, R1 रेडियस वरती हा पॉईंट इथं A आहे. ओके, या डायग्राम मध्ये. तर आपण इथं एक अझम्पशन घेतो. त्या अझम्पशन आपण या ठिकाणी पण आपल्याला झिरो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स भेटतो इनसाइड ते मटेरियल. पण आपण इनसाइड न घेता आउटसाइडची इन्फिनिटी झिरो घेतो. म्हणजे त्याचं कारण काय होतं की रेडियस जेवढी इन्फिनिटी पर्यंत वाढेल, म्हणजे रेडियस जर इन्फिनिटी पर्यंत गेली तर याचा काय होईल अर्थ, हा इलेक्ट्रोस्टॅटिक जो फोर्स आहे Fe याची व्हॅल्यू डिक्रीज होत जाईल आणि डिक्रीज होता होता नियर अबाउट तो काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. बरोबर, इन्फिनिटी डिस्टन्सला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स या क्यू चार्जच्या फोर्समुळे तो अबाउट झिरो झालेला असेल. सो आपण असं कन्सिडर करतो की समजा हे आपला अझम्पशन असतं, आपण दोन ठिकाणी इन्फिनिटी म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला झिरो घेऊ शकतो. एक स्फिअर असेल त्याच्या बाहेरच्या बाजूला चार्ज असतो पहा असा, तर तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा आतल्या बाजूला इथं जर मी त्या ऑब्जेक्टला घेतला ए ला, तर इथं पण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स झिरोच भेटणार आहे तुम्हाला, कारण आतल्या साईडला चार्जच नाहीये आणि इलेक्ट्रिकल फील्ड पण प्रोड्यूस होत नाही मधल्या बाजूला. तर या ठिकाणी तुमच्याकडे एक ऑप्शन आहे की तुम्ही याला झिरो घेऊ शकता, किंवा एक ऑप्शन आहे की मग तुम्ही इन्फिनिटी डिस्टन्स पर्यंत जा त्याला झिरो घ्या. या ठिकाणी कसं असतं की हे ऑब्जेक्ट बाय ऑब्जेक्ट चेंज होतं. कारण जर मी स्पियर घेतला तर त्याची वेगळी कंडिशन आहे, मी सिलेंडर घेतला त्याची वेगळी कंडिशन आहे. सो दॅट्स वाय ऑब्जेक्ट बाय ऑब्जेक्ट चेंज होणार. म्हणून मी याला रेफरन्स पॉईंट कन्सिडर करत नाही. रेफरन्स मी कशाला कन्सिडर करतो, इन्फिनिटीच्या याला झिरो कन्सिडरेशन मध्ये रेफरन्स घेतलं जातं, कारण हे ऑब्जेक्ट बाय ऑब्जेक्ट चेंज होत नाही. तो ऑब्जेक्ट किती झाला तरी हे इन्फिनिटीला झिरोच आहे. समजलं का? समजलं का? हो. म्हणून आपण इन्फिनिटीच्या ठिकाणी इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सला झिरो घेतो. रेडियस एकदम या चार्ज पासून इन्फिनिटी डिस्टन्स वरती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स डेफिनेटली झिरो राहणार आहे. असं त्याचं मीनिंग आहे. सो आता याच्या पुढे पाहता, पोटेन्शियल एनर्जी यू सिस्टम ऑफ 2 पॉइंट चार्जेस Q1 and Q2 separated by the R can be obtained from the above equation by using R1 as considered as infinity and R2 considered as a radius R. So it is given by. आता या केस मध्ये ही ती केस त्यांनी म्हटलं की समजा तुम्ही असं कन्सिडर करा की तुमचा जो काही पॉइंट आहे तो इन्फिनिटी पासून इकडे, हा कुठनं सुरू झालेला होता, इन्फिनिटी पासून सुरू झालेला आहे आणि तो येतोय किती डिस्टन्स वरती, R डिस्टन्स वरती. समजलं का? म्हणजे इथं ए पॉइंट असेल इन्फिनिटी वरती आणि इथं बी पॉइंट असेल. आलं लक्षात? हो आलं सर. लक्षात? मग जर हा R1 जर इन्फिनिटी कन्सिडर होईल, कारण हा ए पॉइंट पासून बी पॉइंट कडे येतो ना, म्हणजे त्याचा इनिशियल पॉइंट इन्फिनिटी समजा, म्हणजे त्या ठिकाणी त्याचा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स झिरो होऊन जातो. मग या डेरिव्हेशन मध्ये जर तुम्ही R1 ची व्हॅल्यू इन्फिनिटी सबस्टिट्यूट केली, याच्यामध्ये R1 ची व्हॅल्यू जर इन्फिनिटी सबस्टिट्यूट केली आणि R2 ची व्हॅल्यू जर R सबस्टिट्यूट केली, कारण ते बी पॉइंट पर्यंतच्या डिस्टन्सला तो R कन्सिडर करतोय फायनल डिस्टन्सला. सो 1/इन्फिनिटी चा अर्थ काय होऊन जातो, इथं R1 ची व्हॅल्यू इन्फिनिटी सबस्टिट्यूट करायची ना, R1 इज इक्वल टू इन्फिनिटी टाकायचे, आणि हे जे R2 आहे हे R2 डिस्टन्स काय आहे, बी पर्यंतचं डिस्टन्स, त्याला आपण R म्हणणार, कारण आता दोन रेडियस घ्यायची गरज नाही, एक झिरो असणार, इन्फिनिटी डेफिनेटली. सो या फॉर्म्युल्यामध्ये 1/R1 म्हणजे 1/इन्फिनिटी झालं. सो 1/इन्फिनिटीचं मिनिंग काय असतं, काय असतं 1/इन्फिनिटी? हे कोणालाच माहित नाही. झिरो असतं ना रे, तसं काय करता तुम्ही, किती सोपं आहे ते. डिव्हिजन म्हणजे काय असतं, तुकडे करायचे. डिव्हिजन म्हणजे पार्ट तयार करायचे, बरोबर. 1 चे किती पार्ट तयार करायचे, इन्फानाइट पार्ट तयार करायचे.
1चे जर इन्फानाइट पार्ट तयार केले तर नियर अबाउट 0च भेटेल ना. म्हणजे तो एक पार्ट किती छोटा असेल तो, समजतंय का? समजतंय का? हॅलो, आवाज येत नाही का? कॉन्सेप्ट सोडा, फॅक्ट लक्षात ठेवा. 1/∞ म्हणजे 0 असतं आणि 1/0 म्हणजे इन्फिनिटी असतं. एवढं तर लक्षात राहील. हो सर, हे माहिती आहे. हा, फॅक्ट लक्षात ठेवा, कॉन्सेप्ट सोडा, विषय नाही. सो या ठिकाणी हे 1/∞ हा जो फॅक्टर भेटेल हा 0 होऊन जाईल तुमचा, आणि ह्या R2च्या जागी तुम्ही R ठेवणार आहे. सो तुम्हाला ही इक्वेशन कसं झालेलं दिसेल मग. सो वर्क डन बिटवीन पॉईंट A अँड B, किंवा तुम्ही म्हणता त्याला पोटेन्शियल एनर्जी बिटवीन पॉईंट A अँड B इज इक्वल टू 1/4πε0. हा Q1 चार्ज आणि हा Q2 चार्ज, समजा आपण Q1 Q2 दोन चार्ज कन्सिडर केले. इथं त्यांनी म्हटलंय तसं Q1 Q2 चार्जेस आहेत ते सेपरेट झालेले R डिस्टन्सनी. सो या ठिकाणी ही जो फॅक्टर भेटणार आहे हा काय भेटणार तुम्हाला, 1/R मायनस 1/∞. बरोबर. याचं काय होईल इथं, 1/R 1/Rच राहील, पण याचा आन्सर तुम्हाला 0 भेटेल. 0तनं काही कशातनं 0 मायनस झालं तर त्याचा काही फरक पडत नाही. सो तुम्हाला इक्वेशन मध्ये फक्त 1/Rच आलेलं दिसेल, हा 0 निघून जाईल पुढचा. तर तुम्हाला असं भेटेल 1/4πε0 Q1 Q2 डिवायडेड बाय हा खालचा R. समजलं का? समजलं का? हो नाही काही तर सांगा कोणीतरी. हो सर. कोणीतरी एक बोलण्याची जबाबदारी घेऊन टाका. कोण घेतं? माधवी, तू ठेव तुझा मोबाईल ओपन, म्हणजे स्पीकर ओपन. ज्याच्याकडे सायलेन्स आहे त्यांनी ओपन ठेवा, उगा गडबड नको मागे. माधवी, तुझा माईक ऑन ठेवत जा. समजलं नाही समजलं तू तरी सांगत जा, म्हणजे बाकीच्यांना पण समजलेलं असेल. युनिट ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ओके. सो एसआय युनिट पोटेन्शियल एनर्जीचं जूल असेल. क्लिअर? एनर्जी आपण जूल मध्येच मेजर करतो. 1 जूल म्हणजे काय, आता इथं तुम्हाला इथं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे पूर्ण. 1 जूल म्हणजे काय असतं, शॉर्ट मध्ये सांगतो पहा, लाईन बाय लाईन. 1 जूल ऑफ एनर्जी स्टोर्ड इन अ मूव्हिंग अ चार्ज ऑफ 1 कुलॉम थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 1 व्होल्ट. 1 जूलचं मिनिंग असतंय, तुम्हाला जर कोणी विचारलं जूल म्हणजे काय असतं युनिटच्या भाषेमध्ये, जसं तुम्हाला मी सांगितलं होतं पहा, न्यूटन म्हणजे काय असतं, न्यूटन म्हणजे असतं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे न्यूटनचं मिनिंग आहे ना, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. तसं जूलचं पण असतं. जूल म्हणजे काय असतं मग, किती कुलॉम किती व्होल्ट मध्ये पास होतात, त्याला म्हणतो आपण किती जूल एनर्जी पास झाली. आलं का लक्षात? हो सर. तर जूल कुलम पर व्होल्ट म्हणजे जूल असतं इनडायरेक्टली, लक्षात ठेवायचं ते. जर तुम्हाला जूल कोणी विचारलं तर इनडायरेक्टली काय येते, जूल म्हणजे 1 जूल म्हणजे याचा अर्थ काय असतो, 1 जूल एनर्जी म्हणजे 1 कुलम इन 1 व्होल्ट. एका व्होल्ट मध्ये 1 कुलम जर चार्ज पास झाले तर आपण म्हणतो 1 जूल एनर्जी पास झाली. ओके. हो. तेच इथं दिलंय त्यांनी डेफिनेशन तिथं. सो अनदर कन्सिस्टंट युनिट जे आहे एनर्जीचं ते इलेक्ट्रॉन व्होल्ट युनिट आहे. हे एक महत्वाची गोष्ट आहे पहा. बऱ्याच वेळेला तुम्हाला EV असं दिलेलं असतं आणि ती एनर्जी असते हे समजतच नाही लोकांना. पोरांना काय वाटतं की हे इलेक्ट्रॉनचा काउंट दिलंय, इलेक्ट्रॉन व्होल्ट. ओके. इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे EV असं युनिट दिलेलं असतं. हे इलेक्ट्रॉनचं काउंटिंग मोजत नाही, हे व्होल्ट पण मोजत नाही, हे एनर्जी मेजर करतं. समजलं का? समजलं का? लक्षात ठेवा ही गोष्ट, एनर्जी मेजर करतं ते. पोटेन्शियल एनर्जी मेजर करण्याची युनिट आहे इलेक्ट्रॉनच्या भाषेमध्ये, म्हणजे इलेक्ट्रिकल मध्ये. सो इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं, the change in kinetic energy of electron while crossing 2 point maintaining at a potential difference of 1 volt is called as 1 electron volt. ओके. म्हणण्याचा अर्थ काय त्याचा,
की चेंज इन कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे इलेक्ट्रॉन मधली जे कायनेटिक एनर्जी आहे, जे पास होते 2 पॉईंट्स मधनं, आणि त्या 2 पॉईंटच्या मध्ये सध्या ते पास होत असताना किती पोटेन्शियल डिफरन्स आहे, तर 1 व्होल्टचा पोटेन्शियल डिफरन्स आहे. या रेशोला म्हटलं जातं इलेक्ट्रॉन व्होल्ट. समजलं? हो. हा, लक्षात ठेवा ती डेफिनेशन. आणि 1 इलेक्ट्रॉन व्होल्टची व्हॅल्यू असते 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. खूप छोटी व्हॅल्यू येते इलेक्ट्रॉन व्होल्ट जूल पेक्षा. मग 10⁻⁻19 जूल म्हणजे याचा अर्थ 1 वरती 19 झिरो ठेवल्यानंतरचं डिव्हिजन, इतका छोटा पार्ट असतो 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एनर्जी मेजर करण्यासाठी वापरतो आपण, कारण जूल वगैरे खूप मोठा युनिट, मेकॅनिकल युनिट आहे, आणि हे इलेक्ट्रिकल युनिट आहे एनर्जी मेजर करायचं. लक्षात ठेवा ही व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल म्हणजे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि इलेक्ट्रॉन व्होल्ट हे काय मेजर करते, पोटेन्शियल एनर्जी इलेक्ट्रिकल मधली. आता समजा मी जर हा शब्द वापरला 1 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट, हे मेगा आहे किंवा मिली म्हणता येतं समजा त्याला. आता इथं मेगा म्हटलं तर कॅपिटल एम येणार आणि मिली म्हटलं तर स्मॉल एम येणार. 1 कॅपिटल एम जर म्हटला तर मेगा म्हणायचं. स्मॉल एम म्हटला, जसं इथं स्मॉल एम दिलाय पहा, स्मॉल एम ई व्ही, मिली आहे, स्मॉल एम मिली म्हणतो, आणि कॅपिटल एम हॅलो हॅलो सर तुमचा आवाज ब्रेक होतोय. हे समजलं का? मिलियन मेगा ब्रेक होतोय आवाज. आता आला का? हो चला. हा, तर हे 1 मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. 1 मिली, हे छोटा एम म्हणजे मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट. मिली, हा लक्षात ठेवा, स्मॉल एम येतो. मिली म्हणजे काय, 10⁻³ असतं ते. मिलीमीटर, मीटर, मिलीमीटर, सेंटीमीटर माहिती ना तुम्हाला. 10⁻³ म्हणजे तुमचं 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट किती होतं, 1.6 इंटू 10⁻⁻19 हे तुमचं होतं. त्याला मिली म्हटल्यामुळे अजून 10⁻³ झालं ते मिलीचा 10⁻³ अजून डिवाइड मध्ये 1000 वाढेल. सो ऍक्च्युअल त्याची व्हॅल्यू झाली 1.6 इंटू 10⁻⁻19 आणि -3 म्हणजे -22. समजलं? हो सर. समजलं का? राहिला प्रश्न या दुसऱ्या युनिटचा. हे किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे. छोटा के म्हणजे 1 ही मोठं युनिट असतं, किलोग्रॅम, ग्रॅम पेक्षा मोठं असतं ना, म्हणजे किलोमीटर, मीटर पेक्षा मोठं असतं ना, म्हणजे लार्जर, म्हणजे त्यामध्ये 1000 ने मल्टिप्लाय होतं. सो 1.6 इंटू 10⁻⁻19 हे तुमचं 1 इलेक्ट्रॉन व्होल्टचं युनिट आहे. त्याला किलो म्हटल्यामुळे 10⁻³ ने मल्टिप्लाय करावं लागेल, कारण ते लार्जर युनिट असतं. सो हे -19 आणि हा +3, मायनस प्लस मायनस होणार, 19 -3 -16 आन्सर येईल. सो 1.6 इंटू 10⁻⁻16 जूल इज इक्वल टू 1 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट. समजलं? हो सर. लक्षात ठेवा नीट, हे कन्वर्जन मध्ये काम होते, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये खास करून. सो कॉन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल काय असतं, आता हे जे आपण काढलं होतं, पोटेन्शियल एनर्जी बिटवीन 2 पार्टिकल्स when the 2 particles are charged from Q1 and Q2 charges and distance between these 2 particles are r from each other, then the potential energy is equal to 1/pi(ε0 r into Q1 Q2 upon r. ओके. आता हे जो मॅटर आहे, याचं जेव्हा तुम्हाला पोटेन्शियल काढायचं असतं या ठिकाणी थोडस इथं मिसमॅच झालेलं आहे. हा एक पोटेन्शियल एनर्जी सांगितली नाही, गिव्स द पोटेन्शियल एनर्जी ऑफ 2 पार्टिकल, हा तर इच अदर. तर हे इथं आर नसतं का, मला एकच आर असतो तिथं. समजलं का? समजलं का? एक्स्ट्रा आलाय तो आर तिथं, ब्रेन मिस्टेक झाली, एकच आर पाहिजे खाली. तो R1 इन्फिनिटी झाल्यामुळे तो 0 झालेला आहे. सो तिथं एक्स्ट्रा आर येणार नाही, एकच आर आहे. तर यालाच मी असं लिहू शकतो का, की हा जो फॉर्म्युला होता यालाच मी थोडस करतो. मी काय करतो, ह्या Q1 चार्जला थोडस
मध्ये घेतो, या ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाइड आहे ते, आणि Q2 ला बाहेर राहू देतो, या R ला पण मध्ये घेतो. चालेल का? म्हणजे असं लिहिलं तर Q1 अपॉन 4 पाय epsilon नॉट, आणि तो R पण मध्ये घेतला आणि बाहेर फक्त Q2 राहू दिला, मल्टिप्लाइड तर आहे. चालेल का असं लिहिलेलं याला? याला चालेल. किंवा मी असं पण लिहू शकतो याला की हा Q2 मध्ये घेईल आणि Q1 बाहेर राहू देईल, म्हणजे पहा Q2 डिवाइडेड बाय 4 पाय epsilon नॉट R आणि बाहेर Q1. चालेल? हो सर. तर ही जी क्वांटिटी आहे, म्हणजे आयदर आता याच्यामध्ये हे Q अपॉन 4 पाय epsilon नॉट R आणि Q अपॉन 4 पाय epsilon नॉट R. आता हा Q1 आणि Q2 दोन्ही प्रकारचे चार्जेस असू शकतात. तर ते कोणत्या चार्जचा तुम्ही पोटेन्शियल काढताय त्याच्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही Q2 चा पोटेन्शियल काढत असाल तर तुम्हाला फॉर्म्युला घ्यावा लागेल. जर तुम्ही Q1 चा पोटेन्शियल काढत असाल तुम्हाला हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. तर हे जे ब्रॅकेट दिलेत ना मी तुम्हाला, हे याला म्हटलं जातं पोटेन्शियल. पोटेन्शियल शब्द वापरला तर एवढं मिनिंग असतं माझं. आलं का लक्षात? हो. समजलं का? मी जेव्हा म्हणतो की पोटेन्शियल ऑफ चार्ज Q, तर माझा म्हणण्याचा अर्थ असा असतो Q अपॉन 4 पाय epsilon नॉट R. ओके. हो सर. हा, आणि याला आपल्या फिजिक्सच्या भाषेमध्ये दाखवलं जातं VR. V इन ब्रॅकेट R. हे V म्हणजे पोटेन्शियल इंडिकेट करतं. समजलं? पोटेन्शियल ऑफ डिस्टन्स R इज इक्वल टू Q अपॉन 4 पाय epsilon नॉट R. क्लिअर? हो सर. क्लिअर? हा, आता इकडे पहा, तुमची पोटेन्शियल एनर्जी ही पोटेन्शियल इंटू चार्जची बनलेली असते. इथून तुम्हाला समजेल पाहते. हे पहा, हे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे की नाही? हा पोटेन्शियल एनर्जी UR म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि VR म्हणजे पोटेन्शियल. दोघांमध्ये फरक आहे. शॉर्ट मध्ये सांगतो पाहते मी, लिहून घ्या कुठेतरी ते शॉर्ट नोट्स मध्ये हे सिम्बॉल्स. जर U सिम्बॉल मध्ये R म्हटलं तर ही पोटेन्शियल एनर्जीला इंडिकेट केलं जातं, एनर्जी. ओके. आणि राहिला प्रश्न, जर मी म्हटलं की VR, तर याला म्हटलं जातं फक्त पोटेन्शियल ऑफ चार्जेस. आणि या दोघांचं रिलेशन कसं आहे माहिती का? तुमच्याकडे दोन चार्जेस असतात Q1 आणि Q2, मग ते रिलेशन दोघांमध्ये येतं. समजा मला जर UR काढायचं असेल, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जर काढायची असेल इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल, सो हाऊ वी कॅन फाइंड? सो पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल इज इक्वल टू, दोन चार्जेस आहेत तुमच्याकडे, तर समजा एक चार्ज मध्ये तो Q1 अपॉन 4 पाय epsilon नॉट आणि R, बरोबर? हा म्हणजे पोटेन्शियल असतो, हे VR. ओके. आणि याला इंटू Q2 केलं की हा दुसरा चार्ज, म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी भेटते. किंवा तुम्ही याला दुसऱ्या भाषेत पण असं लिहू शकतात की हा Q2 मध्ये आणि Q1 बाहेर, म्हणजे Q2 चार्ज अपॉन 4 पाय epsilon नॉट R, हे झालं तुमचं पोटेन्शियल म्हणजे VR, इंटू त्याला तुम्ही चार्ज केला Q1, म्हणजे ते पोटेन्शियल एनर्जी मध्ये कन्वर्ट होतं. समजलं का? हा फॉर्म्युला असा आहे, VR इज इक्वल टू V1R, म्हणजे पोटेन्शियल ऑफ चार्ज 1 इंटू Q2, असं म्हणू शकता तुम्ही याला. किंवा तुम्ही असं म्हणू शकता त्याला पोटेन्शियल ऑफ चार्ज 2 इंटू Q1, म्हणजे तुमची पोटेन्शियल एनर्जी असते. समजलं? हो सर. रिलेशन दोघांचं एकमेकांमध्ये लक्षात ठेवा. पोटेन्शियल आणि पोटेन्शियल एनर्जी मध्ये फरक असतो. पोटेन्शियलला दुसऱ्या चार्जने मल्टिप्लाय केल्यानंतरच तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी भेटते. ओके. पोटेन्शियलचा फॉर्म्युला फक्त चार्ज अपॉन 4 पाय epsilon R एवढंच आहे. त्यानंतर पुढे पाहता, एकमेकांमधलं कन्व्हर्जन समजलं पाहिजे. आफ्टर दॅट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक पोटेन्शियल इंटू चार्ज, हे आता सांगितलं मी तुम्हाला. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते? तुम्हाला जर पोटेन्शियल एनर्जी पाहिजे असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल घ्यायचं आणि त्याला चार्जने मल्टिप्लाय करायचं. आता सांगितलं ना, VR इंटू Q, असं केलं की तुम्हाला UR भेटणार. ओके. पुढे पहा. सो इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय भेटेल मग तुम्हाला? हे लक्षात ठेवा, UR हा
पोटेन्शियल ला मल्टिप्लाय केलं चार्जने की आपल्याला भेटतो. म्हणजे असा फॉर्म्युला येतो, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल इंटू चार्ज. तुम्ही काय करेल, हा चार्ज इकडे डिवाइड करेल, बरोबर की नाही. सो पोटेन्शियल ऑफ चार्ज इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज म्हणजे पोटेन्शियल. नाही सर. हा, सोपं बात आहे. सो हे फॉर्म्युला नीट लक्षात घ्या. पोटेन्शियल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज म्हणजे ते असतं. आता इथं पोटेन्शियल जर मी व्ही म्हटलं, आर डिस्टन्स, आता आर डिस्टन्स साठी आपण ते आर घेतो, पण इनडायरेक्टली व्ही म्हणजे पोटेन्शियल, यू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आणि क्यू म्हणजे चार्ज. तो व्ही इज इक्वल टू यू बाय क्यू. इनडायरेक्टली आर डिस्टन्स साठी म्हटलं तर मग आर घ्यावं लागतं. समजा आपण आर डिस्टन्स नाही म्हणते, काहीतरी डिस्टन्स असेल समजा इन्फिनिटी. तर पुढे पहा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट्स इन अन इलेक्ट्रिक फील्ड कॅन बी रिटन ॲज. आता इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स काय असेल, तर डिफरन्स म्हणजे त्याच्या पोटेन्शियल एनर्जी मधला डिफरन्स झाला, आणि पोटेन्शियल एनर्जी मधला डिफरन्स म्हणजे चेंज इन वर्क डन. ओके, सो वर्क डन मध्ये जे चेंज होतं पर युनिट चार्ज, तो म्हणजे तुमच्या पोटेन्शियल डिफरन्स असतो तुमच्या ऑब्जेक्ट मध्ये. आता हे पोटेन्शियल हा कॉन्सेप्ट समजतो का मला काय असतं. पोटेन्शियल म्हणजे इनडायरेक्टली असं म्हणणं आहे माझं की कुठलाही ऑब्जेक्ट मधनं करंट पास होण्यासाठी हायर आणि लोअर व्होल्टेज लागते की नाही, ते व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स असतो, कारण त्याच्याशिवाय फ्लो होणार नाही. फ्लो व्हायला थोडसा मेकॅनिकल मध्ये सांगतो, मग ते इलेक्ट्रिकल मध्ये समजेल. समजा एक दोन आपण हे घेतलेत पाशा आणि या एकमेकाला कनेक्ट करून टाकलेलं असे, यांच्यामध्ये वॉटर भरलेलं आहे मी. ओके, पर्यंत त्यांची लेवल आहे सध्याला. आता यांची लेवल सारखीच राहील की नाही, कारण ते एका साईडला आहे वॉटर. पण समजा मी तुम्हाला असं म्हटलं की मला या एकाची लेवल वाढवायची आणि एकाची लेवल कमी करायची आहे, तर मला काय करावं लागेल. मला एकाची लेवल जास्त पाहिजे, एकाची लेवल कमी पाहिजे, तर मला काय करावं लागेल. एका साईडला वरती घेऊन जावं लागेल ना. फर्स्ट साईड आहे, सेकंड साईड आहे, तर मी काय करेल, मला एकामध्ये जास्त पाणी पाहिजे, एकामध्ये कमी पाणी पाहिजे, तर मी काय करेल. अरे सोपं आहे ना, त्यात काय एवढा विचार करायचंय. हे जे सेकंड वाला जे आहे तुमचं जे वेसल, याला वरती घेऊन जा, हाईट वर ठेवा, म्हणजे असं ठेवा बा, आणि हे इथून असं कनेक्ट करा. समजलं का. हो. आता काय होईल, आता याच्यातलं जे पाणी आहे त्याचं खाली उतरून जाईल पूर्ण, आणि ते कशात निघून जाईल सगळं, या लेवलला इथं मेंटेन होऊन जाईल ते. समजलं का. समजलं का. समजलं का. एच हाईट वर ठेवलं म्हणून मी एच हाईट वरती याला ठेवलं, तर काय झालं, माझा फ्लो झाला ना. हे वॉटर इकडनं इकडे आलं की नाही असं, नाही समजलं कॉन्सेप्ट. समजलं सर. हा, मग आता याच्यामध्ये फरक पडला की नाही. याची वॉटर हो. लेवल, पाणी कोणामध्ये जास्त आहे, फर्स्ट वाल्यामध्ये जास्त पाणी ना, आता सेकंड वाल्यामध्ये हो. कमी पाणी आहे. तर त्याचे हे कशामुळे झालं असं वॉटर फ्लो. हा वॉटर फ्लो साठी तुम्ही मोटर लावली का. नाही. वॉटर फ्लो साठी आपण मोटर लावली का, नाही लावली. मग बिना मोटरचा कसं काय फ्लो झाला, तर ह्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जीमुळे फ्लो झालंय. हे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला असतो mgh. हे h हाईट वर mg वेट मुळे तो वॉटर फ्लो होतं. समजलं का. तर ही पोटेन्शियल एनर्जीमुळे फ्लो होतं. मग तसंच इलेक्ट्रिकल मध्ये सुद्धा आहे. हा फ्लो होण्यासाठी कमी जास्त हाईट असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. हो. हा, सारखी हाईट असेल तर ते फ्लो होणार नाही वॉटर. तर तसं इलेक्ट्रिकल मध्ये पण असतं. समजा हे इलेक्ट्रिकल सर्किट आहे, एक समजा एक प्रकारचं असं, ही वायर आहे समजा कॉपरची. याच्यामध्ये जर मी इथं करंट लावतोय,
तर तर इथनं हा करंट असा पास होणारच नाही तो करंट पास. कमी आणि जास्त चार्जेस भेटत नाही तोपर्यंत तो पासच होत नाही, कारण तो flow येतो. तुम्ही एका याच्यामध्ये आणणार तर ते सारखंच राहील, त्याच्यामध्ये काही डिफरन्स दिसणार नाही तुम्हाला. मग म्हणण्याचा अर्थ काय असतो की तुम्हाला काय करावं लागतं, पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा मी म्हणतो म्हणजे व्होल्टेज, इनडायरेक्टच्या भाषेत तुम्ही काय म्हणणार त्याला, व्होल्टेज म्हणणार. तर त्याला सायंटिफिक भाषेत म्हटलं जातं पोटेन्शियल डिफरन्स. व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, व्होल्ट मध्ये मेजर करता तुम्ही ते 3 व्होल्ट बॅटरी, 4 व्होल्ट बॅटरी असं म्हणत नाही का तुम्ही, तर ते पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणारी बॅटरी असते. बॅटरी काय करते, समजा मी जर इथं बॅटरी लावली, याला इथं पॉझिटिव्ह चार्जेस असतात, निगेटिव्ह चार्जेस असतात. बॅटरी काय करते, हे समजा 3 व्होल्टची जर बॅटरी असेल तर हे काय करते, 3 व्होल्टच्या हिशोबाने, म्हणजे व्होल्ट म्हणजे काय असतं मी तुम्हाला आता सांगितलं पहा, कुलम पर काय ते जूल मध्ये झाला, हा व्होल्ट कुलम पर टाइम. ओके, किती टाइम मध्ये किती कुलम जातात त्याला म्हणतो आपण व्होल्ट इनडायरेक्टली. आता या ठिकाणी जेवढे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत तेवढे याच्याकडे निगेटिव्ह चार्जेस असतात. हा जो व्होल्टेज तयार करतो हे इथं समजा याच्याकडे 3 पॉझिटिव्ह आहेत तर मग याच्याकडे 3 निगेटिव्ह असतात, याच्याकडे डिफरन्स तयार होतो की नाही, डिफरन्स तयार होतो ना, इकडे पॉझिटिव्ह चार्जेस इकडे निगेटिव्ह चार्जेस. मग डिफरन्स जोपर्यंत तयार होत नाही दोघांमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये तोपर्यंत तुमचा इलेक्ट्रिक फ्लो होणार नाही. जसं तिकडे हाईट तयार करून तुम्ही डिफरन्स तयार केला होता, जेव्हा ही तुम्ही डिफरन्स क्रिएट करणार इकडच्या व्होल्टेज मध्ये, इकडच्या चार्ज मध्ये आणि इकडच्या चार्ज मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस तयार करा किंवा कमी जास्त चार्जेस तयार करा, याच्याकडे 100 चार्ज द्या, याच्याकडे 100 कुलम द्या आणि याच्याकडे 5 कुलम द्या चार्जेस, सो दॅट टाइम फ्लो इकडनं इकडे व्हायला लागेल. आलं का लक्षात? हो सर. याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणं. आणि तुम्हाला सर्किट चालू करायचंय, कुठलं पण सर्किट सुरू करायचंय, त्याच्यातनं करंट पास करवायचंय, तर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणं गरजेचं आहे, नाही तर तुमचा करंट पास होणार नाही. आलं का लक्षात? आता या ठिकाणी मी जे तुम्हाला सांगतोय की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ तोच आहे की किती व्होल्टेजचा गॅप किती असेल म्हणजे किती वर्क डन होणार हे त्याच्यावर ठरतं, म्हणजे किती फ्लो होणार हे त्याच्यावर ठरतं. समजलं का? करंटचा फ्लो किती होणार, किती चार्ज मूव्ह होणार आहे हे डिसाइड होतं कशावर, पोटेन्शियल डिफरन्सवर. ओके, हो. म्हणून तुम्ही कंटिन्युअसली व्होल्टेज म्हणत राहतं. एवढा व्होल्टेज, जास्त व्होल्टची बॅटरी म्हणजे जास्त काम करते, जास्त व्होल्टचा फॅन जास्त व्होल्टचं जे असतं ते जास्त जोरात काम करतं, जास्त वर्क डन करतं, बरोबर ना? ते मोटरमध्ये पण तुम्ही वॅट वगैरे पाहतात, किती व्होल्टची मोटर आहे, किती वॅटची मोटर आहे, मग हे तुम्ही काय चेक करतात, तर हे व्होल्टेज, जेवढं ती व्होल्टेज जास्त व्होल्टेज खाईल मोटर तेवढं ते वर्क डन जास्त करते. मग ते वर्क डन का केलं तिने, कारण त्यातनं तेवढे चार्ज जास्त पास होणार, जेवढे चार्ज जास्त पास होईल तेवढं वर्क डन जास्त होईल. समजलं का? हो सर. हा असा मॅटर असतो, मेकॅनिकलशी इंटरलिंक आहे ते इलेक्ट्रिकल, तर तिथून ते थोडंसं समजून घ्या. मग हे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी 2 पॉइंट इन अन इलेक्ट्रिकल फील्ड मध्ये जर पोटेन्शियल डिफरन्स होत असेल 2 पॉईंटच्या मध्ये, ते कसं तयार होईल मग? तर तुम्हाला पोटेन्शियलचा फॉर्म्युला माहिती आहे. पोटेन्शियल म्हणजे काय असतं, काय, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. हो. जर मी पोटेन्शियल डिफरन्स घेतोय म्हणजे 2 पॉईंट मध्ये, आता हे V1 पोटेन्शियल पण 2 पॉईंट मधलं येणार आहे, पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट. तर समजा याच्यामधला डिफरन्स म्हणजे V2 मायनस V1 पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट, 1 पॉईंट आणि 2 पॉईंट याच्यामधला डिफरन्स. हा, तर याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी पण चेंज होईल की नाही 2 पॉईंट मध्ये, मग त्याची पण पोटेन्शियल एनर्जी दुसऱ्या पॉईंट मायनस पहिल्या पॉईंटची पोटेन्शियल एनर्जी पर युनिट चार्ज. आता चार्ज काही चेंज होत नाही, चार्ज तो पास व्हायचा तो होईलच. कशामुळे होईल पास? पोटेन्शियल एनर्जी मध्ये डिफरन्स आल्यामुळे. समजलं का? त्याच्यामुळे तुमचा पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो. ओके, हो सर. आता हा जो फॉर्म्युला आहे, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन असतं की नाही? मी तुम्हाला काय सांगितलंय, एनर्जी म्हणजे इनडायरेक्टली वर्क, बरोबर? मग जर एनर्जी चेंज होते आहे, एनर्जी म्हणजेच वर्क डन असतं. जर एनर्जी चेंज व्हायला लागली आहे तर वर्क डन पण चेंज होईल. हो. करेक्ट? मी चेंज इन पोटेन्शियल एनर्जीला चेंज इन वर्क डन म्हणू शकतात. हो सर.
आणि मी चेंज इन वर्क डन पर युनिट चार्ज असं म्हणू शकतो, वर्क डन DW पर युनिट चार्ज टू मूव्ह द चार्ज फ्रॉम पॉईंट 2 to 1, म्हणजेच तुमचं पोटेन्शियल डिफरन्स असतं. हो. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट इज इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज टू मूव्ह चार्ज फ्रॉम 2 to 1. त्याचं असतं मिनिंग आहे, चेंज इन वर्क डन पर युनिट चार्ज इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स. ओके. हो सर. हा, थोडस किचकट आहे पण महत्वाचं आहे. वर्क डन कडे लक्ष ठेवा, खूप इम्पॉर्टंट टॉपिक येतो. तर हे पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क डन यांचं एकमेकांमधलं इंटरलिंक समजलं पाहिजे, खूप महत्वाचं. रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता हे तुम्हाला दोघांमध्ये रिलेशन आहे. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे तो व्ही, यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, यांचं रिलेशन कसं असतं. तर हे रिलेशन काय तुम्ही डायरेक्ट लक्षात ठेवलं तरी चालेल, हे तुम्हाला कधी काही विचारणार डायरेक्ट शॉर्टली लक्षात ठेवा. कॉन्सेप्ट तेच आहेत सगळे मागचे. ओके. सो पोटेन्शियल डिफरन्स इन पोटेन्शियल बिटवीन एम अँड एन पॉइंट्स, असे 2 पॉईंट घेतले होते त्यांनी, आणि त्याच्यामधलं वर्क डन त्यांनी DW घेतलेलं असेल. सो जो तुमचा पोटेन्शियल डिफरन्स असतो तेच तुमचं चेंज इन वर्क पण असतं. आता मागेच पाहिलं आपण ते, बरोबर की नाही. हो. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच चेंज इन वर्क डन असतं पर युनिट चार्ज, म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स असतो. सो डिफरन्स जो आहे पोटेन्शियल डिफरन्स तो चेंज इन वर्क असणार, आणि चेंज इन वर्कचा मायनस EDX आहे, हे वर्क आहे तुमचं झालेलं कम्प्लीट DX एरियामध्ये. मायनस अशासाठी की तो इन्फिनिटी पासून मध्ये तो तुमच्या इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटीच्या अगेन्स्ट काम करतो, सो दॅट्स वाय तो मायनस असतो वर्क. ओके. आता या ठिकाणी तुमचं वर्क चेंज इन वर्क झालेलं आहे EDX, आणि तुमचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स आहे TB. सो तुम्हाला याच्यामध्ये रिलेशन भेटेल. मग का तुम्ही वर्क डनचा फॉर्म्युला इथे सबस्टिट्यूट करून टाकला. मागच्या काय सांगितलं होतं मी तुम्हाला, चेंज इन पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू चेंज इन वर्क डन असतं. जर वर्क डनची व्हॅल्यू तुम्ही इथं टाकली तुम्हाला ती व्हॅल्यू भेटेल, इथं भेटली. त्याच्यामधनं E ची व्हॅल्यू काढा, हा DX इकडे डिवाइड होताना दिसेल आणि तो मायनस पण इकडे, मग तो फक्त तुम्हाला E ची व्हॅल्यू भेटणार पहा मायनस DV/DX. समजलं का सर तो DX एरिया आहे का? हा, एवढ्या एरियामध्ये त्यांनी वर्क परफॉर्म केलंय. त्यांनी इथं परत कन्सिडरेशन घेतलंय ना, असं की एक DX एरिया आहे, त्याच्यामध्ये तो F फोर्स लागणार, मग तो DX तो M पॉईंट पासून N पॉईंट पर्यंत येताना किती एरिया कव्हर केला, तर DX एरिया कव्हर केला. त्याच्यावर किती वर्क डन झालं, तर याच्यावर लागलेला फोर्स आहे मायनस F. ओके. आणि आपण मागेच पाहिलं हे मायनस FDX इज इक्वल टू मायनस EDX असतं ते वर्क डन टोटल मध्ये. E म्हणजे त्याची इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे त्याचा फोर्स असतो अप्लाय झालेला. सो या मायनस EDX तुम्ही याला म्हणू शकता, म्हणजे त्याचं वर्क डन झालं. समजलं का? हो सर. आणि ते वर्क डन घेऊन तो या फॉर्म्युलेने पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच तुमचं वर्क डन, चेंज इन वर्क डन असतं, त्याला इक्वेट करून टाकेल. तो करून टाकलं इक्वेट त्यांनी इथं, त्यातनं E काढून घेतला. मग ईचा फॉर्म्युला काय भेटला तुम्हाला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट एरिया. समजलं? हो सर. पुढे पहा, नेक्स्ट टॉपिक थोडं किचकट आहे, समजून घ्या थोडं. झिरो पोटेन्शियल टर्म जास्त आहे त्याच्यामध्ये. द नेचर ऑफ पोटेन्शियल इन अ सच दॅट its zero point is arbitrary. This does not mean that the choice of zero point is insignificant. Once the zero point of potential is set, the every potential is measured with respect to the reference. The zero potential is set conveniently. आता या ठिकाणी हा जो झिरो पोटेन्शियल जो फॅक्टर आहे, म्हणण्याचा अर्थ काय आहे त्याचा, की नॅचरली जर आपण नेचर पोटेन्शियल पाहिलं तर ते कसं असतं, झिरोला ते जनरली शिफ्ट झालेलं असतं, म्हणजे झिरोस आपण त्याला नॉर्मली कन्सिडर करत असतो. ओके, रेफरन्स पॉईंटला. तर आपण कधी पण कुठल्याही ऑब्जेक्टची जी टेंडन्सी असते, म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टची जी टेंडन्सी असते, ती टेंडन्सी ही असते की त्याला त्याची
पोटेन्शियल एनर्जी वगैरे हे झिरो करायचं असतं, म्हणजे त्याला त्याच्यामध्ये काहीच पोटेन्शियल ठेवायचं नसतं, हे त्याची टेंडन्सी आहे. कारण त्याच्यामध्ये जर पोटेन्शियल राहील तर तो अनस्टेबल राहील, कारण तो काहीतरी मोशन वर्डन पण करत राहील. बरोबर. हो जगामध्ये प्रत्येकाला स्टेबल व्हायचंय. माणूस म्हणतो ना मला स्टेबल व्हायचंय स्टेबल व्हायचंय, तर ते ॲटमची टेंडन्सी, ते माणसाची नाही, ते जगात प्रत्येकाची टेंडन्सी, त्याला स्टेबलच व्हायचंय. स्टेबल होणं म्हणजे काय, त्याला जगात काहीच करायचं नाही अशी त्याची इच्छा असते. अनस्टेबल नाही राहायचं मला असं म्हणणं असतं त्याचं. सो प्रत्येक ॲटमचं म्हणणं तेच असतं. आणि तो अनस्टेबल का असतो, कारण त्याच्यामध्ये एनर्जी असते. कोणची पण एनर्जी असो, मग ती कायनेटिक असो का पोटेन्शियल एनर्जी असो. पोटेन्शियल कधी कधी कायनेटिक मध्ये कन्वर्ट होणारच की, तो पोटेन्शियल पण स्वतःकडे ठेवत नाही आणि कायनेटिक एनर्जी पण स्वतःकडे ठेवत नाही, अशी कंडिशन त्याला पाहिजे असते. या कंडिशन मध्ये जायची इच्छा आहे त्याला, न्यूट्रल व्हायचंय. सो प्रत्येकाची टेंडन्सी तीच असते. सो याला म्हणतात झिरो पोटेन्शियल टुवर्ड्स कंडिशन. ओके. आता या ठिकाणी केसेस पण तुम्हाला पाहायला भेटतील पहा. इन अ केस ऑफ पॉइंट चार्ज, अ लोकलाइज्ड कलेक्शन ऑफ चार्जेस, 0 point is set at infinity for electrical circuit. The earth is usually taken to be at a zero potential. Thus the potential at a point A in an electric field is amount to be work done bring a unit positive charge from infinity to point A. आता याच्यामध्ये कसं होऊन जातं की प्रत्येक पॉइंटला आपण झिरो पोटेन्शियल असावं असं वाटतं. आता ते झिरो पोटेन्शियल त्याच्यामध्ये कधी येईल, कधी येऊ शकतं ते झिरो पोटेन्शियल त्याच्यामध्ये? इन्फिनिटीवर गेल्यावर. बरोबर की नाही? हो सांगितलं नाही का तुम्हाला, काय इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी किंवा हे सगळं झिरो कधी होतं, हा जो क्यू चार्ज होता या पॉझिटिव्ह चार्ज मुळे इथं पोटेन्शियल एनर्जी तयार होते या सगळ्या ऑब्जेक्टवर. आता इथं दुसरा कोणता पण चार्ज असेल त्याच्यावर पोटेन्शियल डिफरन्स तयार होत होता कंटिन्युअस या चार्जमुळे, या बाहेरच्या आपण कंडिशनचा विचार केला तर आपल्याला इन्फिनिटी पॉइंटला, इन्फिनिटी रेडियस इन्फिनिटी असताना आपल्याला 0 तुमचं झिरो पोटेन्शियल हा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा इन्फिनिटीला जेव्हा आपण जातो कुठल्याही ऑब्जेक्ट पासून, हा चार्ज पासून जेव्हा इन्फिनिटीला आपण जाणार त्या ठिकाणी त्याचं पोटेन्शियल कसं म्हटलं जाईल, झिरो म्हटलं जाईल, पण त्याचं पोटेन्शियल तिथं नसेल. समजलं का? हो म्हणजे या चार्जमुळे या इन्फिनिटी रेडियस इन्फिनिटी असताना या ठिकाणी वर्क काहीच होणार नाही, झिरो असेल वर्क. का? कारण त्याच्यामध्ये काहीच इलेक्ट्रिकल फील्ड इंटेन्सिटी नाहीये, त्याच्यात काहीच फोर्स नाहीये, त्याच्यात काहीच पोटेन्शियल नाही. सो या कंडिशनला आपण त्याचं झिरो पोटेन्शियल कंडिशन कन्सिडर करतो. क्लिअर? ओके. हो सर. हा पॉइंट महत्वाचा आहे, थोडा हायलाइट करायला. पोटेन्शियल एनर्जी, त्याच्यानंतर हे पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन थोडंसं हायलाइटेड ठेवायला. इम्पॉर्टंट टॉपिक आहे न्यूमेरिकल साठी. त्यानंतर आता हे न्यूमेरिकल राहिले, हे आपण आता मला असं वाटतं नेक्स्ट लेक्चर मध्येच पाहिले पाहिजे, वेळ लागेल. आणि हा 8.4 कोणकोणचे टॉपिक स्किप केलेले आहेत माहिती आहेत का? हो सर. सांगा बरं. ते 8.5 8.9 9. ओके, 1 मिनिट. 8.7 9 कुठे? 8.7 पण गेलाय का? 8.9 8.7 गेलाय. 8.7 गेला. ओके. त्याच्यानंतर आणि 8.11 म्हणजे 8.5 8.7 आणि 8.11 तीनच गेलेले. 8.13 पण 11 कॅन्सल झालेलं. ओके, डिस्प्लेसमेंट ऑफ करंट कॅन्सल झालंय. ठीक आहे. आणि 8.11 का? 5 7 11 13 13 व्हॅन डी ग्राफ. हा ठीक आहे, व्हॅन डी ग्राफ काढले. म्हणजे कॅपॅसिटर राहू दिलेत त्यांनी, फक्त डिस्प्लेसमेंट ऑफ करंटचा जो कॅपॅसिटन्सचा जो कॉन्सेप्ट आहे तो काढून टाकलाय. ठीक आहे. त्यानंतर इकडे कॅपॅसिटर्स एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे.
बरोबर दिलाय. नंतर हे पोलरायझेशन वगैरे काढलंय का? 8.8 असेल. 8.7 काढलंय. 8.6 राहू दिलं असेल. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे समोर. हे बघा याच्यामध्ये आता दोनच गोष्टी इम्पॉर्टंट राहिल्या. एक तर हे पोटेन्शियल वगैरे संपलंय समजा आपलं. डायपोल, कॅपॅसिटर आणि पोलरायझेशन. ओके ठीक आहे, संपेल धीरे धीरे. समजतंय का पण कव्हर न चाललंय? समजतंय सर. हा थोडंसं किचकट आहे आणि तुमच्या कन्व्हेन्शनल वेच्या बाहेर आहे म्हणून स्लो चालावं लागतं जरा. तर पुढे जाऊन काही फायदा नाही, काही समजलं नाही तर काही अर्थ नाही. खूप विचित्र आहे ते, इंटिग्रेशन वगैरे असतं त्याच्यामध्ये. परत इलेक्ट्रिक फील्ड वेगळी असते, मेकॅनिकलची कन्सर्न असतो, वेगवेगळ्या प्रकारचे डेरिव्हेशन्स असतात, बरं वेगळे चॅप्टर. थांबू आपण आज इथं.